उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत। त्यातच महापालिकेने पाणीपट्टीतही वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नांवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होम हवन आंदोलन करण्यात आले। यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली। मात्र महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न उघडल्यामुळे अखेर ही सुरक्षा भेदून आक्रमक झाल्याने कार्यकर्ते आत घुसले। यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापटही झाली। महापालिकेने पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतली नाही आणि पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यावेळी यांनी केला। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। वारंवार सांगून लेखी निवेदन देऊन या महापालिका प्रशासनाला जाग येत नव्हती। पाण्याची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस ती वाढत होती। टोकाच्या विभागामध्ये 5-5, 6-6 दिवस पाणी नाही। अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नाहीत, ते दखल घेत नव्हते। आयुक्त त्यांना वेळ नसतो कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। आयुक्तांना प्रशासकीय कामकाजामध्ये पूर्ण उपलब्ध होता वेळ। मी त्यांचं अभिनंदन करतो की प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला, परंतु पाण्याची समस्या, रस्ते समस्या जशीच्या तशी आहे ती सुटण्यासाठी आजचा जनआक्रोश आंदोलन होतं। आणि या महापालिका प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून या जनतेने होम आवाहन केलं। मला खात्री आहे त्यांना सद्बुद्धी मिळेल। सद्बुद्धी तशी आली नाही आणि या लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर यापेक्षा प्रचंड जनआक्रोश या महापालिकेसमोर होईल। त्याची दखल कॉर्पोरेशनने घ्यावी। मी सर्व पत्रकारांचे आणि पोलिसांचे आभार व्यक्त करतो।